नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज एक थोडीशी वेगळी सत्य घटना अशा पद्धतीनं जीवनामध्ये मी अनुभवलेली आहे की एका डॉक्टराची ही सत्य घटना आहे. कारण आयुष्यामध्ये जर माणसाचं आर्थिक जर नियोजन व्यवस्थित नसेल, तर माणूस कोणत्या अडचणीतनं जातो आणि शेवटी काय परिस्थिती होते, याचं सत्य आणि जवळनं पाहिलेलं उदाहरणं आणि घडलेलं उदाहरण आहे. आम्हाला वाटतं की गेले 25-30 वर्ष ह्या डॉक्टरांचं आमचं घरचे संबंध आणि प्रत्येक गावात जाऊन हे दवाखाना स्वतः चालवत होते. ज्या गावात जायचं तिथे एखादा आपलं हे करायचे, डॉक्टरचा व्यवसाय करायचे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यावेळी ते स्कूटर वापरत होते. आणि त्यावेळी स्कूटरचा जमाना फार होता आणि एक मानाचं स्थान होतं त्या स्कूटरला आणि त्या स्कूटरवरून ते व्यवसाय करत होते. अतिशय चांगला इन्कम चालू होता. त्यानंतर ते स्वतः भाड्याच्या घरामध्ये राहत होते. भाऊ एकत्र राहत होते. त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरामध्ये ज्यावेळी वाटण्या झाल्या त्यांच्या, त्यावेळी त्यांनी भाड्याच्या घरात जाऊन राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा प्रॅक्टिस एवढी चांगली चालू होती की त्यांनी स्वतःचं घर बांधायचं ठरवलं. स्वतःची जागा वगैरे काय नव्हती, परंतु जागा घेऊन बांधायची किंवा जागा विकत तयार घेऊन जो बंगला असेल तो विकत घ्यायचा, असं एक डोक्यात त्यांच्यामध्ये त्यावेळी विषय होता. आणि ते बोलून पण दावायचे आम्हाला कधी कधी. आणि त्यानंतर त्यांनी 1-2 गुंठ जागा विकत घेतली आणि त्यामध्ये साधारण 25 ते 30 लाख रुपयेचं त्यावर घर बांधलं. आणि हे बांधत असताना आर्थिक नियोजनाची गंमत अशी झाली की बँकेचं कर्ज मिळालं. नॅशनलाइज बँकेचं कर्ज काढलं. थोडा पैसा कमी पडला म्हणून ज्या पतसंस्था होत्या पतसंस्थेचं कर्ज काढलं. त्यानंतर आणि थोडा पैसा, कारण ह्याला गॅरंटी होती की आपण दररोज पैसे मिळतो, त्यामुळे काय फार अडचण नाही येत. आणि भरपूर पैसा येत असल्यामुळं त्या पद्धतीनं घरासाठी पैसा पण भरपूरच केला. आणि 20-25-30 लाखाच्या आसपास काहीतरी त्या पूर्ण वेळेला बिल्डिंगचा खर्च केला. आणि कलर करा, शेवटी पैशाची ताळमेळ बसना. या 1-2 वर्षात ती बांधून पूर्ण झाल्यानंतर म्हणून कलर करायचा थांबला. काही ठिकाणी 1-2 खोलीत फरशीसुद्धा घालायची राहिली. चांगलं गेट वगैरे, घरात छानपैकी कुत्रा पाळलेला होता. एक मुलगा आणि एक मुलगी, अशी 2 मुलं होती. आणि दरम्यानच्या काळामध्ये पत्नीला थोडंसं एक आजार चढला आणि त्या आजारमध्ये त्यांना तो जास्त त्रास व्हायला लागला आणि पत्नीचा पण दवाखान्याचा खर्च वाढू लागला. जोपर्यंत सगळे व्यवस्थित हप्ते जात होते, सगळं व्यवस्थित ठीक होतं, मुलग्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं, चांगल्या पद्धतीने इन्कम चालू होतं. आणि जसजसे दिवस जात होते त्या पद्धतीनं मुलगा मोठा झाला. कर्जाचा आकडा पण आहे तसाच राहिला, हप्ते वेळेत जाईनात. तरीसुद्धा परत आणि डॉक्टरांनी एक चूक केली. जी मोटरसायकल होती त्यानंतर त्याने एक जुनी फॅट एक विकत घेतली होती आणि ती जुनी विकत घेतली होती. ह्या दरम्यानच्या काळामध्ये ते फॅटमधनं फिरत होते. सिलेंडरवर गाडी ती होती आणि काय डोक्यात त्यांच्या विषयाला काय समजलं नाही आणि ती फॅट विकली तिने. आणि घराचं कर्ज असून सुद्धा स्विफ्ट डिझायर नवी गाडी 1/4 रक्कम भरून, 1/4 ॲक्च्युली नाहीच, कमीच भरली त्याच्यापेक्षा, आणि नवी करकरीत गाडी शोरूममधून काढली. आणि त्याचा बोजा एक 5-6 लाख रुपयांनी वाढला. असं ते 25-30 लाखाच्या वरती, जास्तच म्हणा, फिक्स आकडा माहीत नाही, इतकं कर्ज झालं. आणि दवाखान्याचा मिसेसचा स्वतःचा खर्च आणि येणं आणि देणं याचा ताळमेळ अजिबात बसेना झाला. जवळजवळ 3 ते 4 पतसंस्थेतून कर्ज काढलेलं होतं. नंतर काही खाजगी मित्रांच्याकडे यांच्याकडे पैसे घेतलेलं होतं. बँकेचा एक मोठा हप्ता होताच तो होता. काही अडीअडचणीला फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्यायची वेळ आली. आणि इतकी अडचण होती
की मुलगा मोठा झाल्यानंतर मुलग्यानं लव्ह मॅरेज केलं. मुलग्यानं संपूर्ण हप्तं आणि घरातलं सगळी आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर मुलग्यानं स्पष्ट सांगितलं की मी सेपरेट राहणार आहे म्हणून. परिस्थिती माणसाची कशी बदल जाते बघा. आणि काही न विचारता डॉक्टरांनी त्याला सेपरेट दिलं. मुलगीला एक चांगलं स्थळ आलं होतं. त्या स्थळात तो एक 4-5 लाख रुपये खर्च केला आणि त्या मुलगीचं लग्न करून दिलं. कर्जाचा डोंगर वाढतच होता. व्यवस्थित हप्ते जात नव्हते. कारण स्विफ्ट गाडी, मुलगीचा खर्च लग्नाचा आणि याचा कशाला ताळमेळ बसेना. आणि मिसेसचं तरी दुखणं जास्त वाढलं आणि त्या टेन्शनमध्ये धंद्याकडं पण सारखं जाता येत नव्हतं. कारण मुलगा घर सोडून गेला होता. मुलगी नांदा गेली असल्यामुळं मिसेसकडं हातरुणानं जास्त ओढता येत नव्हतं. त्यामुळं आर्थिक अधिक घरची जबाबदारी, ह्या दोन्ही सगळ्या जबाबदारी त्यांच्यावर पडल्या. 1-2 वर्षे व्यवस्थित काढलीत आणि इतक्या कर्जाचा बोजा म्हटल्यानंतर त्यांनी डॉक्टरच्या पत्नीनं त्याचं फार टेन्शन घेतलं आणि हातरुणावरून ती उठू शकत नाही एवढं टेन्शन घेतलं. तिच्या दवाखान्यापेक्षा तिचा जो मानसिक आजार होता की इतकं कर्ज हे फेडायचं कशातनं, मुलगा तरी घर सोडून गेलेला आणि त्यामध्ये जास्त तिची तब्येत ढासळायला लागली. आणि वाईट अशी घटना घडली. एक दिवस पत्नी सोडून गेली. सोडून म्हणजे निधन झालं. आणि त्यानंतर घरी डॉक्टर साहेब एकटेच. मुलग्याला थोडी कळकळ आली. मुलगा येऊन जाऊन करायला लागला वडिलांच्याकडे. पण त्याच्या पत्नीनं नकार दिला की तू तिकडं जर गेलास तर आपण घटस्फोट घ्यायचा. आणि त्या वांद्यामध्ये मुलग्यानं त्या डॉक्टरांच्या त्या मुलगीबरोबर घटस्फोट घेतला. ते टेन्शन जोरात. कारण ही सगळ्या परिस्थिती ह्या होत्या त्या अडचणी ह्या कर्जाच्या होत्या. कर्जामुळे आर्थिक नियोजन नसल्यामुळे ह्या घटना सगळ्या घडून आल्या. आणि त्यानंतर मुलगा आणि डॉक्टर एकत्र राहत होते आणि मुलगा वयात असल्यामुळं दुसरं लग्न केलं. तिथे थोडेफार पैसे खर्च झालेत आणि छानपैकी थोडंसं चाललं असं वाटलं. कारण कर्जाचं काय बोजा उतरण्याची, कारण 25-30 कर्ज लाख रुपये होतंच. आणि एक दिवस 1-2 मित्रांसंगत त्यांनी चर्चा केली. कारण हे कर्ज न फिटणारा असल्यामुळं त्यांनी ते बांधलेलं घर विकत घेऊन विकायचं ठरवलं आणि त्याचा व्यवहार केला आणि ते घर विकलं. विकल्यानंतर सुद्धा ते 5 ते 7 लाख रुपये कर्ज होतं. जी 4 चाकी गाडी घेतली होती, नवीन काढली होती, ती सुद्धा गाडी विकली. एक मोटरसायकल घेतली होती ॲक्टिवासारखी, ती पण जुनी घेतली होती, ती त्यांच्याकडे होती. आणि हे 7-8 लाख कर्ज फेडायसाठी मुलगा आणि वडील दोघं धावत होते. टायमिंग बघा निसर्गाची, प्रारब्धाची. असंच पळत असताना, असंच राबत असताना त्यांना पॅरालिसिसचा झटका आला. त्यामध्ये 6 महिने गेलेत. त्यामध्ये थोडेसे कव्हर झालेत. परत 6 महिने गेलेत, परत आणि पॅरालिसिसचा झटका आला. आणि आत्ता परिस्थिती इतकी विचार करण्यासारखी आहे की एकतरी कर्जाचा डोंगर आहे. संपूर्ण जबाबदारी आता मुलांना उचलल्या. यांचं तरी आता बाहेर कुठं जाणं येणं होत नाही. कर्ज तरी फेडावं लागणार आहे. आत्ता सध्या भाड्याच्या घरात मुलगा आणि ते स्वतः राहतात. दुसरी मुलगी आहे ती अतिशय चांगली भेटल्या त्यांना असून. या तिघांचं थोडंसं आता चांगलं झालं, पण आर्थिक अडचण फार मोठ्या प्रमाणात आहे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे, ज्यावेळी तुमच्याकडं पैसा येतो ना, त्या पैशाचा तुम्ही योग्य मार्गाने जर वापर केला नाहीस आणि जर अंगापेक्षा भोंगा म्हणजेच इन्कम तुमचा किती आहे आणि तुमचा जर खर्च वाढत असेल तर लक्षात घ्या की उद्या वाईट दिवस येण्यापेक्षा चांगले दिवस कसे येतील आणि हातरून पाऊल पांघरून कधी पसरावं
की खरोखर आपला जितका इन्कम आहे ना जर फेडण्याची गॅरंटी असेल तरच तुम्ही आहे त्या इन्कममध्ये जादा काहीतरी करायला गेला असा. आणि जी डॉक्टरांनी केलेले चुका कुठली असेल, पहिली चूक जे काय जागा घेतली होती त्या जागेचं घेतलेलं कर्ज होतं ते आधी जागेचं कर्ज फेडायला पाहिजे होतं. त्यानंतर कर्ज फेडून एक 50% 60% बॅलन्स करून मग घर बंगला बांधायला पाहिजे होता आणि त्यातने हप्ते व्यवस्थित फेडायला पाहिजे होते. ही दुसरी चूक. तिसरी चूक, हे 2 कर्ज असतानासुद्धा 4 चाकी नवीन गाडी घातली, त्याचा हप्ता वाढला. अशा अनेक चुका पुन्हा पुन्हा ते करत गेल्यामुळं, आर्थिक नियोजन नसल्यामुळं पूर्णपणे अडचणीत आले. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश व्हिडिओ नाही की आर्थिक आयुष्यातलं नियोजन व्यवस्थित असेल तर आपण अनेक वर्षे कष्ट करून मिळवलेली संपत्ती जायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं आयुष्य हे हातच्या राखून जगलं पाहिजे आणि म्हातारपणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. धन्यवाद.